आज आपण तेल, तूप, बटर, व्हिप क्रीम, कंडेन्स मिल्क, साखर, ओव्हन असं काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि खूप मॉइस्ट असा चॉकलेट केक घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. पातेल्यामध्ये बनवणार आहोत आणि यासोबतच ब्रिटानिया स्टाईल जसं आपल्याला बेकरीमध्ये मिळतो टी टाईम केक त्याचीसुद्धा रेसिपी पाहणार आहोत. तर दोन्ही रेसिपी खूप सोप्या आहेत. आपण सुरुवात करूयात. अगोदर चॉकलेट केक बनवायला घेऊयात. त्यासाठी गॅसवर सगळ्यात आधी आपल्याला एक पातेलं गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये एक स्टँड ठेवून झाकण ठेवायचं, प्रीहीट व्हायला ठेवायचं. पातेल्याच्या ऐवजी तुम्ही कुकरही घेऊ शकता आणि यासोबतच एक केक टिन आपल्याला तयार करून घ्यायचं. त्यामध्ये मी बटर पेपर लावून त्याला ऑइल ग्रीसिंग करून घेतले. आता केक टिनही आपला तयार आहे. आता केक बनवण्यासाठी इथे मी बिस्किट घेतलेले आहेत. ओरिओ बिस्किट आहेत. तर 300 ग्रॅमचा पॅक आहे हे. तर यातले जे बिस्किट आहेत आपण काढून घेऊयात. चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट आहेत. तुम्ही व्हॅनिला फ्लेवरसुद्धा घेऊ शकता. तर याचे आपल्याला या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे बिस्किट घ्यायचे. तर तिसरं जे पॅकेट आहे त्यातले अर्धेच बिस्किट मी घेतलेले आहेत. म्हणजे साधारण 250 ग्रॅम बिस्किट आपल्याला लागणार आहेत. अर्धा पॅक तसंच ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. 1 कपमधलं अगदी 1 टेबलस्पून दूध शिल्लक ठेवलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं केकचं बॅटर तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला इनो घालायचं आहे. इनो नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. तर 1 टीस्पून एवढं इनो घालते मी यामध्ये. जे आपण शिल्लक ठेवलेलं दूध होतं ते यामध्ये घालायचे आणि याला पटकन मिक्स करायचं. ओव्हर मिक्सही करायचं नाही आणि हे बॅटर आपल्याला खूप वेळ असंच ठेवायचं नाही. तर जो आपण केक टिन अगोदरच तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये हे पटकन आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्याला टॅप करून घ्यायचं 2-4 वेळेला आणि हे आपल्याला पटकन बेक व्हायला ठेवायचं. आपण जे पातेलं प्रीहीट व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्ये हे ठेवते. आता यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला हा केक टिन आणि लो टू मीडियम फ्लेमवरती 30 ते 35 मिनिटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. 30-35 मिनिटानंतर चेक करायचं. जर व्यवस्थित बेक झालेलं असेल तर काढून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवायचा. केक व्यवस्थित थंड झाल्यानंतरच त्याला आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. गरम असताना जर काढला तर तो दबतो आणि चिकटही होतो. त्यामुळे व्यवस्थित थंड झाला की या पद्धतीने काढून घ्यायचा केक. तर बघू शकता खूप मस्त आपला केक तयार झालेला आहे. खूप स्पॉन्जी झालेला आहे. तर यावरती मी चॉकलेट गनाश लावून घेणार आहे. तर चॉकलेट गनाश कसं बनवायचं याचीही रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर या पद्धतीने फक्त आपण यावरती चॉकलेट गनाश लावून घेणार आहोत. याला शुगर सिरपही लावायची गरज नाही. खूप मॉइस्ट असा केक हा तयार होतो. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला भरपूर असं चॉकलेट गनाश लावून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला ग्रेट केलेलं मिल्क चॉकलेट ह्या पद्धतीने त्यानं गार्निश करून घ्यायचं आहे. तर खूप मस्त आहे. खायला खूप जास्त टेस्टी लागणारा केक आहे. बेकरीतून जसा केक आणतो त्यापेक्षाही टेस्टी लागतो हा केक. बनवायलाही खूप सोपा आहे आणि अगदी तुम्ही नवीनही असाल, फर्स्ट टाईम जरी बनवणार असाल तरीसुद्धा तुमचा केक परफेक्टच होणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी याला गार्निश करून घेतलेलं आहे. तर खूप मस्त झालेलं आहे. नक्की करून पहा. तर कट करून पाहूयात आपण. फक्त जेव्हा आपण केक बेक करून घेतो त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच त्याला डिमोल्ड करायचं. तर बघू शकता खूप छान कट झालेला आहे. मॉइस्ट आहे. दिसायला तर खूपच छान दिसतोय. तर बघू शकता मस्त आपला घरच्या घरी सोप्या पद्धतीने चॉकलेट केक तयार झालेला आहे. यानंतर आपण बेकरीमध्ये जसं आपल्याला ब्रिटानिया स्टाईल टी टाईम केक मिळतो त्या पद्धतीचा केक आपण बनवणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा हाही केक आहे आणि हा तुम्ही ओव्हनमध्येही बनवू शकता किंवा एखाद्या कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आपण सुरुवात करूयात.
तर केक बनवताना सगळ्यात आधी आपल्याला एक केक टिन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी स्क्वेअर केक टिन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा लावून घेऊ शकता. व्यवस्थित इथे सगळ्या बाजूला ऑइल ग्रीसिंग करायचं आहे आणि यामध्ये थोडासा मैदा आपल्याला डस्ट करायचा आहे. या पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित मैदा लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा असेल तर काढून टाकायचा. आता केक टिन तयार आहे. आता केकसाठी सगळ्यात आधी आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा. चाळून घ्यायचे जे साहित्य आपण घेणार आहोत ते. पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. यामध्येच आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र चाळून घ्यायचं आहे. आता हे चाळून झाले, आपण हे बाजूला ठेवूयात. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला अंडे घ्यायचे आहेत. तर अंड वापरून बनवते मी हा केक. तुम्हाला जर अंडे नसतील वापरायची तर याऐवजी काय वापरायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगते. तर 2 अंडे घेतलेले आहेत. अंडे वापरताना रूम टेम्परेचरचे घ्यायचे. जर फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर ते अगोदरच बाहेर काढून ठेवायचे. आता याला मी बीटरने व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तुम्ही हँड विस्करही वापरू शकता. याला चांगलं फेटून घ्यायचं. अंड व्यवस्थित फेटून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढी पिठी साखर घालायची आणि पुन्हा हे दोन्ही एकत्र फेटून घ्यायचं आहे. आता हे जोपर्यंत हलकं होत नाही किंवा याचा रंग लाईट होत नाही तोपर्यंत याला छान फेटून घ्यायचं. अंडा आणि साखर आपण जेवढं व्यवस्थित फेटून घेऊ तेवढा आपला केक स्पॉन्जी होणार आहे. आणि जर तुम्हाला अंड वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही आणि कंडेन्स मिल्क यामध्ये वापरू शकता. आता हे व्यवस्थित मी फेटून घेतलेले. आता यामध्ये अर्धा कप एवढं तेल घातलेलं आहे. कोणतंही तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता. आता पुन्हा हे मिक्स करून घेतले. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण अगोदर जे साहित्य चाळून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आणि याला मिक्स करायचं. आता याला या पद्धतीने एखाद्या स्पॅच्युलाने किंवा चमच्याने मिक्स करायचं. आता बीटरचा वापर करायचा नाही आणि ह्याला ओव्हर मिक्ससुद्धा करायचं नाही. तर बघू शकता या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही याला ओव्हर मिक्स केलं किंवा बीटरने याला खूप वेळ बीट करत राहिला तर केक स्पॉन्जी होणार नाही. त्यामुळे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता गरजेप्रमाणे आपल्याला दूध घालायचे. तर एकदाच जास्त न घालता एखादा टेबलस्पून घालायचं. पुन्हा गरज वाटली तर पुन्हा आणखी एखादा चमचा घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी आणखी थोडंसं दूध घालते. तर एवढ्यासाठी मला 2 टेबलस्पून एवढंच दूध लागले. परफेक्ट असं बॅटर तयार झालं. यामध्ये मी थोडी टुटी फ्रुटी घालते आणि मिक्स करून घेते. आता याला पटकन आपल्याला केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचे आणि बेक व्हायला ठेवायचे. तर हा केक मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. जर तुम्हाला गॅसवरती कढईमध्ये बेक करायचं असेल तर कढई किंवा पातेलं अगोदरच आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचे, प्रीहीट व्हायला ठेवायचं. जसं आपण पहिल्या केकसाठी ठेवलं त्या पद्धतीने याला टॅप करून घेतलेलं आहे मी आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये याला बेक व्हायला ठेवलं आहे. कन्व्हेक्शन मोडवरती आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा. गॅसवरती सुद्धा 25 ते 30 मिनटंच लागतात आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती. तर तुम्ही ओव्हनमध्ये बनवा किंवा गॅसवरती बनवा, केक परफेक्टच होतो, खूप छान होतो. फक्त यासाठी आपल्याला ओव्हन असेल किंवा भांडं असेल प्रीहीट करून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर बघू शकता खूप मस्त असा आपला केक फुगलेला आहे, डबल झालेला आहे. तर आता जवळपास 25 मिनटं झालेली आहेत. तर केक मी काढून घेतलेला आहे. चेक केले त्याला अगोदर. व्यवस्थित बेक झाला की काढून घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे. केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याला डिमोल्ड करायचं नाही आणि कटही करायचं नाही. आता केक आपला चांगला थंड झालेला आहे. याला मी काढून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. जसं आपल्याला बाहेर बेकरीमध्ये मिळतो किंवा जो ब्रिटानियाचा टी टाईम केक मिळतो सेम त्या पद्धतीचा हा केक तयार होतो. त्याचं जे टेक्स्चर आहे तेही तसंच येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. तर बघू शकता तुम्ही खूप स्पॉन्जी झालेला आहे. तर आपण याच्या स्लाइस तयार करूयात. तर कटही खूप छान होतोय आणि यामध्ये आपण इसेन्स घातलेला नाही, व्हॅनिला इसेन्स. जी मी कस्टर्ड पावडर वापरलेली होती ती व्हॅनिला फ्लेवरची होती.
तर त्यामुळे वेगळा व्हॅनिला एसेन्स मी यामध्ये घातलेला नाही. तर बघू शकता खूप मस्त असा आपला टी टाईम केक तयार झालेला आहे. तर दोन्हीही रेसिपी खूप सोप्या आहेत. तुम्हाला यातली जी रेसिपी आवडली तुम्ही नक्की करून पहा. मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघू शकता खूप स्पॉन्जी मस्त असा आपला केक तयार आहे.